नमस्कार मंडळी. पुढचे 72 तास तुमच्या आयुष्यात असा बदल घडवू शकतात जो तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. शनीची मोठी चाल सुरू झाली आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांसाठी एक मोठा संकेत मिळत आहे. काही लोकांना अचानक पैसा मिळणार तर काहींना मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. जर तुमची राशी कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे स्वामी समर्थाचा असा चमत्कार उपाय जो तुमचं बंद नशीबही उघडू शकतो. कमेंटमध्ये लगेच श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी भक्ती शक्ती या चॅनलवर. मी काजल. कुंभ राशीवाल्यांनो, 72 तास तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतात. शनीची चाल बदलत आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही लोकांच्या आयुष्यात अचानक पैसा तर काहींच्या आयुष्यात मोठं संकट येऊ शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो. तर मंडळी, ज्योतिषशास्त्रामध्ये शनी ग्रह कर्माचा न्यायाधीश मानलं जातं. म्हणून जे कर्म करतो त्याचे फळ शनिदेव देत असतात. आणि म्हणूनच जेव्हा शनीची चाल बदलते तेव्हा माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरू होते. कुंभ राशीवाल्यांनो, गेल्या काही महिन्यापासून तुमच्या आयुष्यात खूप चढ उतार होत आहे का? कधी पैशाची अडचण, कधी मानसिक ताण, कधी घरातील भांडण, तर कधी अचानक आलेल्या समस्या. काही लोकांना तर असं वाटत आहे की शनीचं फक्त त्यांची साथ सोडून गेले आहे. पण आता परिस्थिती बदलायला सुरू होत आहे, कारण शनीची दिशा आता नवीन संकेत देत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये पुढचे 72 तास कुंभ राशीसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. या काळात अडकलेले काम पूर्ण होऊ शकतात, जुने पैसे परत मिळू शकतात, अचानक चांगली बातमी मिळू शकते आणि काही लोकांच्या आयुष्यात मोठा धनयोग तयार होऊ शकतो. हो मंडळी, ज्यांनी खूप संघर्ष केला आहे त्यांच्या मेहनतीचं फळ आता मिळण्याची वेळ जवळ आली आहे. पण लक्षात ठेवा, शनी जितकी कृपा करतो तितकी परीक्षा सुद्धा घेतो. म्हणून पुढचे 72 तास जपून राग टाळा, कोणालाही दुखवू नका, चुकीच्या लोकांपासून दूर राहा, आई वडिलांचा अपमान करू नका, कारण छोट्या चुका देखील मोठं नुकसान करू शकतात. कुंभ राशीवाल्यांनो, जर तुम्हाला वारंवार असे संकट दिसत असेल, काळा कुत्रा दिसणे, शनिवारी विचित्र स्वप्न येणे, अचानक मन बेचैन होणे किंवा देवाची आठवण जास्त येणे, तर समजा शनी तुम्हाला काहीतरी संकेत देत आहे आणि हे संकेत दुर्लक्ष करू नका. स्वामी समर्थ म्हणतात, वाईट वेळ कायम राहत नाही, फक्त श्रद्धा आणि संयम ठेवा, कारण पुढचे 72 तास तुमच्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू करू शकतात. कुंभ राशीवाल्यांनो, आता आपण जाणून घेणार आहोत पुढचे 72 तास तुमच्या आयुष्यात नेमकं काय घडवू शकतात. कारण ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ साधा नाही. अचानक धनलाभ. मंडळी, ज्या लोकांचे पैसे अडकले होते त्यांना अचानक पैसे मिळण्याचे योग तयार होत आहे. जुनी उधारी परत मिळू शकते, नवीन कामाची संधी मिळू शकते, व्यवसायात अचानक फायदा होऊ शकतो. काही लोकांना तर असा पैसा मिळेल ज्याची त्यांनी अपेक्षा केली नव्हती. जर तुम्ही खूप दिवसांनी मेहनत करत असाल पण यश मिळत नसेल तर आता परिस्थिती बदलू शकते, कारण शनी मेहनती लोकांना कधी रिकाम्या हाताने पाठवत नाही. पण कुंभ राशीवाल्यांनो, हा काळ जितका चांगला आहे तितका धोकादायक सुद्धा ठरू शकतो. विशेष जास्त राग करत असाल, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवत असाल किंवा देवाची थट्टा करत असाल तर पुढचे 72 तास सावध राहा. अचानक वाद होऊ शकतो, मित्राकडून धोका मिळू शकतो, पैशाचं नुकसान होऊ शकतं, मानसिक ताण वाढू शकतो. म्हणून शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यांच्या नात्यामध्ये समस्या सुरू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मोठा बदल दिसत आहे. जुन्या गैरसमज दूर होऊ शकतात. ज्यांचं प्रेम तुटलं होतं त्यांच्या आयुष्यात ती व्यक्ती पुन्हा परत येऊ शकते. काही लोकांना तर अचानक लग्नाचे योग सुद्धा तयार होऊ शकतात. हे संकेत दुर्लक्ष करू नका. पुढचे 72 तास जर तुम्हाला मंदिर दिसलं, स्वामी समर्थाचं नाव वारंवार ऐकू आलं, काळं कुत्रं दिसलं किंवा अचानक मन बेचैन झालं तर हे सामान्य संकेत नाही. हे शनी आणि स्वामी समर्थ तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कुंभ राशीवाल्यांनो, वाईट वेळ कायम राहत नाही. स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवा, कारण पुढचे 72 तास तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात करू शकतात. कुंभ राशीवाल्यांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे असे 5 मोठे संकेत जे पुढचे 72 तास तुमच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन येणार आहे. हे संकेत सामान्य नाही. ज्योतिषशास्त्रानुसार हे शनी आणि स्वामी समर्थाचे इशारे मानले जातात. म्हणून हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. जर पुढचे काही दिवस तुम्हाला वारंवार काळं कुत्रं दिसत असेल तर हा साधा योगायोग नाही,
ज्योतिषशास्त्रानुसार काळं कुत्रं हा शनीचा संकेत मानला जातो. तुमच्यावरची वाईट वेळ संपत आहे किंवा शनी तुम्हाला सावध करण्याचा इशारा देत आहे. अशा वेळी त्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला, त्यामुळे शनीची कृपा वाढते असं मानलं जातं. काही लोकांना अचानक मंदिरातील घंटा आवाज ऐकू येते किंवा देवाचं नाव वारंवार कानावर पडतं. हे सामान्य नसतं. याचा अर्थ स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करण्याचा संकेत देत आहे आणि तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्याची वेळ जवळ आली आहे. जर शनिवारी किंवा रात्री तुम्हाला मंदिर, देव, दिवा, पिंपळाचं झाड किंवा काळी सावली स्वप्नात दिसत आहे, तर हे मोठे संकेत असू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार अशा स्वप्नाचा संबंध शनीच्या बदलत्या ऊर्जेशी जोडलेलं जातं. अचानक पैसे मिळणे. कुंभ राशीवाल्यांना जर अचानक जुने पैसे परत मिळाले, कोणीतरी मदत केली किंवा अचानक धनलाभ झाला, तर समजा तुमच्या आयुष्यात धनयोग सुरू झाला आहे. हा संकेत खूप शुभ मानला जातो. काही लोकांचे पुढचे 72 तास मन बेचैन होणे, भीती वाटणे, सतत विचार येणे, झोप न लागणे असं जाणवू शकतं. पण घाबरू नका, कारण अनेक वेळा मोठा बदल होण्याआधी विश्व आपल्याला संकेत देत असतं. स्वामी समर्थ म्हणतात, वाईट वेळ निघून जाते, फक्त श्रद्धा आणि संयम ठेवा. कुंभ राशीवाल्यांनो, हे 5 संकेत दुर्लक्ष करू नका, कारण पुढचे 72 तास तुमचं आयुष्य बदलू शकतात. कुंभ राशीवाल्यांना पुढचे 72 तास जितके महत्त्वाचे आहेत, तितकंच काही चुका धोकादायक ठरू शकतात. कारण शनीची चाल बदलत असताना छोट्या चुका सुद्धा मोठं नुकसान करू शकतात. म्हणून आता मी सांगणार आहे त्या 5 मोठ्या चुका, ज्या तुम्ही पुढचे 72 तास अजिबात करू नका. चूक नंबर 1, राग आणि भांडण. सध्या तुमचा राग वाढू शकतो, छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो, पण लक्षात ठेवा, या काळात केलेले भांडण मोठ्या संकटाचं कारण बनू शकतं. आई वडील, जीवनसाथी, मित्र आणि जवळच्या लोकांची वाद टाळा. शांत राहणं हाच सर्वात मोठा उपाय आहे. काळे कपडे घालणे. ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या बदलत्या काळात काही लोकांसाठी काळे कपडे अशुभ ठरू शकतात. विशेष शनिवारी पूर्ण काळे कपडे टाळा, कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. कोणालाही पैसे उधार देणे. पुढचे 72 तास कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका. पैसे अडकू शकतात, विश्वासघात होऊ शकतो किंवा आर्थिक नुकसान होऊ शकतं. कुंभ राशीवाल्यांनो, या काळात देवाची थट्टा किंवा मंदिरात अपमानसारखी चूक करू नका. स्वामी समर्थ आणि शनिदेवावर श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धा तुमचं संकट कमी करू शकते. चूक नंबर 5, रात्री उशिरा बाहेर फिरणे. पुढचे काही दिवस रात्री उशिरा एकटं बाहेर फिरणं टाळा, कारण नकारात्मक ऊर्जा वाढलेली असू शकते. शनिवारी जास्त सावध राहा. कुंभ राशीवाल्यांनो, या 5 चुका टाळल्या की तर शनीची कृपा तुमच्यावर राहू शकते. स्वामी समर्थावर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वाईट वेळेनंतर चांगली वेळ नक्की येते. कुंभ राशीवाल्यांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थाचा असा प्रभावी उपाय, जो पुढचे 72 तास तुमचं संकट कमी करू शकतो. हा उपाय श्रद्धेने आणि मनापासून करा, कारण अनेक लोकांनी हा उपाय करून त्यांच्या आयुष्यात मोठा बदल अनुभवले आहेत. उपाय नंबर 1, पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा आणि मनात स्वामी समर्थाचं नाव घ्या. असं मानलं जातं की त्यामुळे शनीचा वाईट प्रभाव कमी होतो. काळ्या कुत्र्याला पोळी द्या. जर शक्य असेल तर शनिवारी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली की हा उपाय शनिदेवाला शांत करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. त्यामुळे अडकलेले काम पूर्ण होतात, मानसिक ताण कमी होतो आणि नशीब साथ द्यायला सुरू करतं. उपाय नंबर 3, हा मंत्र 108 वेळा म्हणा. रोज सकाळी किंवा रोज रात्री हा 108 वेळा म्हणा. ओम शनिचाराय नमः. हा मंत्र म्हणताना मन शांत ठेवा आणि स्वामी समर्थावर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी समर्थ नमस्कार. कुंभ राशीवाल्यांनो, फक्त 5 मिनिटे डोळे बंद करून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नामस्मरण म्हणलं की मनाला शांती देतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतं. उपाय नंबर 5, गरिबांना मदत करा. शनिवारी गरिबांना अन्न द्या, पक्ष्यांना दाणे टाका किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा, कारण शनिदेवांना दान किंवा प्रिय दान केल्याने संकट कमी होतं असं मानलं जातं. कुंभ राशीवाल्यांनो, वाईट वेळ कायम राहत नाही. स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवा, कारण पुढचे 72 तास तुमच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन येऊ शकतो. कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कुंभ राशीवाल्यांनो, पुढचे 72 तास तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. शनीची चाल बदलत आहे आणि
ज्यांची खूप संघर्ष केला आहे त्यांच्या आयुष्यात आता चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, वाईट वेळेत घाबरायचं नाही. स्वामी समर्थावर विश्वास ठेवा, कारण स्वामी समर्थ कधी त्यांच्या भक्तांना एकटं सोडत नाही. स्वामी समर्थ कधी त्यांच्या भक्तांना एकटं सोडत नाही. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा. आणि आपल्या स्वामी भक्ती शक्ती परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला जेवढा शेअर होईल तेवढं हा व्हिडिओ कुणाच्या महत्त्वाचा असेल त्यांना हा उपयोगी पडेल. त्यासाठी जेवढ्यात होईल तेवढं शेअर करा. मी आहे काजल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सर्वांना बाय.